जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन अध्याय 10वा आणि ओवी क्रमांक 96 इथपर्यंत आपला अभ्यास मागच्या वेळेला आला होता. बराच खंड पडलेला आहे आपल्या अभ्यासामध्ये, त्यामुळे आपला कितवा अध्याय सुरू होता हे जरी आपल्याला आठवत असेल तरी अभिनंदन करण्यासारखी परिस्थिती आहे. तरी सुद्धा आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे थोडी उजळणी करूया. कारण ओवी क्रमांक मी सांगत असतो, आपला अभ्यास कुठपर्यंत आला आहे, कुठून आपण प्रारंभ करणार आहोत. पण शुद्ध मराठीत इट इज फॉर डॉक्युमेंटेशन पर्पज. पण जोपर्यंत विषय काय सुरू आहे, कशासाठी हे सर्व चाललेलं आहे, आणि त्याहून महत्त्वाचं मी त्याच्यातून काय घ्यायचं आहे साधक म्हणून, हे जोपर्यंत आपल्या लक्षात राहत नाही, त्याचं स्मरण राहत नाही, तोपर्यंत केलेल्या अभ्यासाचं फळ प्राप्त होतं नाही, जसं व्हायला हवं तसं. थोडक्यामध्ये साधनाभिमुख परमार्थाचा आपला आग्रह आहे आणि परमपूज्य डॉक्टर काकांनी आपल्याला तसंच मार्गदर्शन केलेलं आहे. या प्रस्तावनेसह आपण आपला विषय काय सुरू आहे बघूया एकदा. तर 96 क्रमांकाची ओवी 10व्या अध्यायातली ही जो 6वा श्लोक आहे, महर्षयः सप्तपूर्वे चत्वारो मनवस्तथा मदभावा मानसा जाता येषां लोक इमाः प्रजाः, या श्लोकावरची ती ओवी आहे. अजून पुढे ओव्या आहेत या श्लोकावरती, पण आपण 96 पाशी येऊन थांबलो होतो वेळेच्या मर्यादेत. आता या 6व्या श्लोकाचा अतिशय सविस्तर अभ्यास आपण केलेला आहेच, पण मी जसं म्हणालो बराच खंड पडलेला आहे. जवळपास 1.5 महिना झाला असावा. त्याच्यामुळे जरी या श्लोकाचा अर्थ मी तुम्हाला सांगितला, जसं या श्लोकाचा अर्थ आहे की पूर्वी झालेले 7 महर्षी आणि त्यांच्या पूर्वीचे 4 मनु हे सर्व माझ्या ठिकाणी भावना ठेवणारे किंवा माझे कार्यविशेष असून माझ्या संकल्पापासून झालेले आहेत आणि या जगात ज्यांची ही सर्व प्रजा आहे, म्हणजे आपण सर्वजण त्यांची प्रजा आहोत. आता हा झाला त्या श्लोकाचा अर्थ, ज्याला आपण वाच्यार्थ म्हणूया. पण मी जसं म्हणालो की विषय काय सुरू आहे हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणजे भगवंत काय सांगतात आहे किंवा भगवंतांना काय सांगायचं आहे, काय सांगण्याच्या ओघामध्ये हा श्लोक आलेला आहे, हा आपला दरवेळेस आग्रह राहिलेला आहे. थोडक्यात बघूया, फार मागे जायला आपल्याला वेळ नाही. पण विषय हा सुरू आहे की मी महेश्वर कसा आहे, विसरायचं नाही, हा फार महत्वाचं. मी महेश्वर कसा आहे, अज अनादि लोकमहेश्वर या रूपाने कसं जाणायचं आहे. यो माम जमनादिंच वेत्ती लोकमहेश्वरम असम्मूढ असमर्थेषु सर्व पाप प्रमुच्यते. आता हे त्याचं फल आहे, ते सोडून देऊ. पण लोकमहेश्वरम हा जो शब्द आहे 3ऱ्या श्लोकातला, त्याला धरून भगवंत बोलतायत. हा आपला मुख्य विषय आहे. आणि मग त्याला धरून भगवंतांनी 4थ्या आणि 5व्या श्लोकामध्ये एक वानगी दाखलच म्हणूया, पण काही आपल्या विभूती सांगितल्या. आणि त्या विभूती म्हणजे बुद्धिर्ज्ञान सम्मोह, बुद्धिर्ज्ञानम सम्मोह क्षमा सत्यम दमशमा. आता मी सगळे श्लोक वाचत नाही, पण बुद्धी ज्ञान असम्मोह क्षमा सत्य दमा दम शम सुख दुःख उत्पत्ती नाश भय आणि अभय. आणि पुढच्या श्लोकात अहिंसा समता तुष्टी तप दान यश आणि अपयश, अशा साधारण 20 विभूती भगवंतांनी सांगितल्या. आता
पुन्हा विषय काय सुरू आहे? विषय हा सुरू आहे, की भगवंतांनी पहिले पिंडाचं वर्णन केलं, व्यष्टीचं वर्णन केलं आणि आता जो मी श्लोक म्हटला 6वा, महर्षय सप्तपूर्वे चत्वारो मनवस्तथा, याच्यामध्ये भगवंत आता ब्रह्मांडाचं वर्णन करत आहेत, समष्टीचं वर्णन करत आहेत. मला वाटतं या छोट्याशा उजळणीतून नक्कीच आपला जो विषय आहे तो ताजा झाला असेल, स्मरणात आला असेल, की हा विषय आपला सुरू आहे. म्हणजे किती सुंदर पद्धतीने भगवंतांनी पहिले हे सांगितलं, की एका व्यष्टीचा, म्हणजे अजून साध्या सोप्या शब्दात बोलूया, एका व्यक्तीचा, त्याहूनही सोप्या शब्दामध्ये तुमचा आणि माझा, आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये जे भाव असतात, ही जी संपूर्ण जीवसृष्टी आहे ही माझ्या भावामध्ये गुंतली आहे अर्जुना, असं तू जाण, असं भगवंत म्हणतात आहे. हे जे 20 भाव मगाशी मी आत्ता वाचले त्यापैकी कोणत्या ना कोणत्या भावामध्ये काय शिकायचं आपल्याला याच्यातून? साधनाभिमुख परमार्थ कसा करायचा आहे? अखंड भगवंताच्या अनुसंधानाची उत्तम सोय आहे. जर मी हे तत्वतः जाणलं, की भगवंत काय सांगतात आहेत. पुन्हा उजळणी सुरू आहे आपली अजून. आपण हे मागच्या वेळेला बोललो होतो, की या 20 या संख्येला काही महत्त्व नाही आहे. सर्व भाव त्याचेच आहेत. प्रमुख भाव त्यांनी सांगितले. सर्व भावांमध्ये हे सर्व भाव म्हणजे जणू काही विविध फुलं असं जर आपण गृहीत धरलं, तर त्या फुलांना एकत्र करणारा जो धागा, जो दोरा, तो भगवंताचा आहे. मणिगणा इव, सूत्रे मणिगणा इव, शिकलोय आपण याच्या आधी. हे त्याचं साधनाभिमुख, त्याचा अर्थ आपल्याला जो करायचा आहे. पहिली गोष्ट, विषय काय सुरू आहे, भगवंत काय सांगतात आहे, हे समजून घ्यायचं आहे. आणि त्याहून महत्त्वाचं, मी जसं मगाशी म्हणालो, एक साधक म्हणून मला याच्यातनं काय घ्यायचं आहे, काय शिकायचं आहे, कसा माझ्या जीवनामध्ये बदल घडवून आणायचा आहे. कल्पना करा, झालेला आहे खरं आपला विषय, पण एक उदाहरण जाता जाता. कल्पना करा, की मला क्रोध आला, झालं काहीतरी गडबड झाली, मला क्रोध आला. आता क्रोध काय आहे? हा भावच आहे. किंवा सुख, दुःख, भगवंतांच्या यादीतच नाव आहे ती. सुखाची अनुभूती झाली, दुःखाची अनुभूती म्हणावं का प्रश्नच आहे, पण दुःखाचा अनुभव आला, दुःखदायक प्रसंग निर्माण झाला. आता हा जो भाव माझ्या अंतःकरणामध्ये उत्पन्न होतो, तेव्हा जर मी सावध असेन आणि तेव्हा जर मला याचं भान असेल, याचं स्मरण असेल, की भाव उत्पन्न झाला, ते अंतःकरणाचं कार्य आहे, ते त्या 3 गुणांचं कार्य आहे. त्याच्याप्रमाणे जे विशिष्ट भाव निर्माण व्हायचे ते होत आहेत, पण त्याच्या कोणाच्या अधिष्ठानावर होत आहेत? हे सर्व भाव कोणामध्ये गुंतलेले आहेत? कोणामुळे हे भाव मुळात शक्य झाले? कल्पना करा फक्त. तेव्हा जर मला हे भान असेल, तेव्हा जर मला हे स्मरण असेल, तर किती ताबडतोब मी सावध होईन आणि योग्य त्या भावांचा परिपोष माझ्या अंतःकरणात होईल आणि अयोग्य भाव माझ्या अंतःकरणातून निघून जातील. तो क्रोध उरेल का? कल्पना करा. जर मला तेव्हा हे भान असेल तर. मुळात तो क्रोध येणारच नाही आणि काही कारणाने आला तरी ताबडतोब त्याचा काय होईल? निराश होईल. मुद्दा पुन्हा एकदा, हे व्यष्टीचं वर्णन सुरू आहे, व्यक्तीचं वर्णन सुरू आहे, एका जीवाचं वर्णन सुरू आहे, त्याच्या भावांचं, त्याच्या अंतःकरणातल्या या मनाच्या ज्या सर्व अभिव्यक्ती आहे, अंतःकरणाच्या ज्या अभिव्यक्ती आहे, त्याचं वर्णन सुरू आहे. आणि हे वर्णन करून झाल्यानंतर मी जसं म्हणालो, पिंडी ते ब्रह्मांडी. त्यामुळे भगवंतांनी थेट ब्रह्मांडाचं वर्णन करायला सुरुवात केली, की हे या 2 गोष्टी कळल्या, की बाकी सर्व गोष्टींचा समावेश आपोआपच त्याच्यामध्ये होतो. ही भगवंतांची भूमिका आहे. म्हणून भगवंतांनी काय सांगायला सुरुवात केली आता, की
जीवाच्या भावांचं वर्णन केल्यानंतर पूर्वी झालेले जे 7 महर्षी आहे आणि त्यांच्या पूर्वीचे 4 मनु, हे सर्व कोण आहेत? तर हे मदभावा, त्यांचं वर्णन सुरुवातीला केलं. हे माझ्या ठिकाणी भावना ठेवणारे, माझ्याशी एकरूप असलेले, माझ्याच सामर्थ्याने कार्यक्षम झालेले, सामर्थ्य संपन्न झालेले इत्यादी त्या मदभावाचा अर्थ आहे. आणि मानसा जाता, ते माझे कार्य विशेष आहे आणि ते माझ्या संकल्पापासून निर्माण झालेले आहे. आणि त्या पुढे म्हणतात आहे, येशाम लोक इमा प्रजाहा. या जगामध्ये ही जी सर्व प्रजा आहे, हजारो वर्षांपासून जी विश्वाच्या उत्पत्तीनंतर स्थिती जी आहे, सांभाळल्या जाते आहे, जन्ममृत्यूचं चक्र सुरू आहे, अनंत जीव प्रतिक्षणी जन्माला येतात आहेत आणि अनंत जीव प्रतिक्षणी लय पावतात आहेत. ते आपल्यापर्यंत आपण आज इथे एक साधक म्हणून, जीव म्हणून जे अभ्यासाला बसलो आहोत भगवद्गीतेच्या म्हणजेच ज्ञानेश्वरीच्या, तर भगवंत सांगतात आहे की आपण आपण आपल्यापासून उलटं जाऊया, पुन्हा पिंडाकडून ब्रह्मांडाकडे जाऊया, की आपण सर्वजण, आपण सर्व जीव, आपण ज्यांची प्रजा आहोत, ते मधले सगळे टप्पे सोडूनच दिले. थेट एकदम मुळापर्यंत आपण गेलो. ते मूळ कोणतं आहे? तर ते 7 महर्षी आणि 4 मनु, यांची आपण प्रजा आहोत. आणि ते प्रत्यक्ष काय आहे? भगवंताचेच, ईश्वराचेच ते आविष्कार आहे, कार्य विशेष आहे. आणि या नात्यांनी आपण सर्वजण कसे आहोत? भगवत रूपच आहोत, असा आपला विषय सुरू होता 1.5 महिन्यापूर्वी. 1.5 महिना झाल्यामुळे जरा धूळ जास्त बसली होती, त्यामुळे ती झटकायलाही तेवढाच वेळ लागला. हरकत नाही. मला वाटतं एक छान आता आपल्या विषयामध्ये प्रवेश व्हायला सोपं जाईल. पुढच्या ओव्यांकडे आपण आता निश्चिंतपणे वळू शकतो. आणि या सर्व उजळणीनंतर जे एक आपल्याला सांगणं चाललंय भगवंताचं, की नुसतं आपल्या हृदयात तो आहेच असं नव्हे, तर हे जे चर आणि अचर सर्व सृष्टी मला दिसते आहे, ही सर्व त्यांनीच यांच्या माध्यमातून कशी प्रसवली आहे. हे 7 महर्षी, मग मनू, मग त्यांच्यापासून झालेला पुढे विस्तार, ते सगळं कालचक्र, हे सगळं आपण मागच्याला समजावून घेतलं होतं, आठवत असेल तर. आपण वैवस्वत मन्वंतरात आपण आत्ता आहोत, बोललो होतो आपण हे सगळं मागच्या वेळेला, जर आठवत असेल तर. त्यामुळे ती युग, महायुग, मन्वंतर, ब्रह्मदेव, हे सगळं आपण समजून घेतलं होतं. आणि ही संपूर्ण सृष्टी ज्यांनी ती प्रसवली, हे वरील 11 जण जे निर्माण झाले, त्यांनी भूहू भुवहा स्वाहा महा जनहा तपहा आणि सत्यम असे वरचे 7, आणि तल वितल सुतल रसातल तलातल महातल आणि पाताल असे खालचे 7 लोक निर्माण केले. आणि मग त्या त्या लोकात त्यांनी त्या त्या लोकांचे द्रष्टे नेते म्हणून इंद्रादिक देवजन मांडून ठेवले. मागच्याला आपण CEO, सिनियर व्हाईस प्रेसिडेंट, सिनियर डायरेक्टर, डायरेक्टर अशी शुद्ध मराठीत हायरार्की शिकलो होतो. ही ती हायरार्की आहे. या जगाची पुढे निर्मिती, पुढे सगळा हा विस्तार कसा झाला या ब्रह्मांडाचा, ते भगवंत सांगतायत. आजच्या अभ्यासाकडे वळूया. ओवी क्रमांक 97. म्हणून 11ही हे राजा, मग हेर जग याची या प्रजा, एवं विश्वविस्तार हा माझा ऐसेची जाण. म्हणून हे कश्यपादी 11 जण राजे आहेत आणि मग इतर सर्व लोक यांची प्रजा आहे. असा हा माझा एकाचा विश्वरूपाने विस्तार आहे, असेच तू जाण. आता इथे राजा याचा अर्थ पिता या दृष्टीने म्हटलेलं आहे. आपण त्यांची प्रजा आहोत. राजा म्हटल्यामुळे प्रजा म्हटलं, बाकी काही नाही. किंवा प्रजा म्हटल्यामुळे राजा म्हटलं. पण मुद्दा आहे की जसं आपण मागच्याला बोललो होतो की आपल्या सर्वांना
आपलं गोत्र असतं. गोत्र म्हणजे काय, तर त्या ऋषीच्या कुळातले आपण आहोत, सरळ सरळ, अगदी सोप्या भाषेमध्ये. मागच्याला थोडासा आपण त्याचा विचार केला होता जेनेटिक्सच्या दृष्टिकोनातून. पण इथे कश्यप आदी, मागच्याला आपण पुन्हा एकदा बोललो होतो की माऊलींनी कश्यप, अत्री, भारद्वाज असे सप्तर्षी घेतले आहे. तर शंकराचार्यांनी भृगुमरीची, भृगवादय असं म्हटल्यामुळे भृगुमरीची, अत्री, पुलस्त्य, पुलह, क्रतुव, वसिष्ठ असे 7 महर्षी. आणि हे त्याचं संभाव्य कारण आपण बघितलं होतं की पहिल्या स्वयंभू मन्वंतरातले सप्तर्षी होते. मुद्दा त्या तपशिलात आपल्याला पडण्याची काही आवश्यकता नाही. आपल्याला एवढं निश्चित कळलं की या संपूर्ण विश्वाच्या पसाऱ्यामध्ये आणि शुद्ध मराठीमध्ये टाईम अँड स्पेस या फोर्थ डायमेन्शनमध्ये, हे त्रिमितीचं जे जग आहे त्याच्यात ही चौथी मिती म्हणजे डायमेन्शन, म्हणून ते कालाचं गणित मागच्याला मांडलं होतं. त्याच्यामध्ये आज आपण जे बसलेलो आहोत, अमेरिकेप्रमाणे 14 ऑगस्ट, भारताप्रमाणे 15 ऑगस्ट, आपला स्वातंत्र्य दिन भारताचा 2026, इथपर्यंत जी आपली आज काय म्हणूया प्रवास पूर्ण झालेला आहे, तो आपण ह्या सर्व पसाऱ्यामध्ये कसं आपण एक संलग्न आहोत या सर्व पसाऱ्याशी, हे याच्यातनं आपल्याला फार सुंदर पद्धतीने लक्षात येतं, समजून येतं. आणि म्हणून आपली भारतीय संस्कृती ही, आपला धर्म सनातन आर्य वैदिक हिंदू धर्म जो आहे, तो व्यष्टी समष्टी सृष्टी आणि परमेष्टी याचं संतुलन कसं राखतो, का राखतो, का त्या पद्धतीने धर्मजीवन आपलं बसवून दिलेलं आहे, या सर्व गोष्टी आपल्या लक्षात येतात. पुढे 98व्या ओवीमध्ये म्हणतात, पाहे पा आरंभी बीज एकले, मग तेची विरुढिया बूड जाहाले, बुडी कोंब निघाले खांदियांचे. आता माऊलींनी पुढच्या 2-4 ओव्यांमध्ये एक दृष्टांत दिला आणि फार सुंदर दृष्टांत आहे की भगवंतापासून ही सृष्टी संपूर्ण, हे इतका प्रचंड पसारा जो आहे, चर आणि अचर, तो कसा प्रसवला, कसं ते शक्य आहे. या सर्वाच्या मुळाशी परमेश्वर, तो महेश्वर, लोकमहेश्वर मगाशीचा शब्द कसा आहे हे सांगण्यासाठी सुंदर दृष्टांत आहे की असे पहा की सुरुवातीला एकटे बीजच असते, मग तेच बीज अंकुर रूपाने वाढले असता त्याचे बूड झालेले असते आणि त्या बुडाला फांद्यांचे काय कोंभ निघतात, माऊली म्हणते. पुढे खांदियापासून अनेका फुटिलिया नाना शाखा, शाखास्तव देखा पल्लव पाने, 99 क्रमांकाची ओवी, की त्या फांद्यांपासून अनेक शाखा उपशाखा विस्तारल्या असता त्यापासून पल्लव आणि त्यापासून पाने निर्माण झालेली दिसतात. पुढे 100 क्रमांकाच्या ओवीत म्हणतात की पल्लवी फूल फळ एवं वृक्षत्व जाहले सकळ, ते निर्धारिता केवळ बीजची आघावे, की त्याच पल्लवांचे ठिकाणी फुले व फळे येतात. याप्रमाणे एका बीजाला संपूर्ण वृक्षपणा प्राप्त झालेला असतो. त्या वृक्षाचा मूलगामी विचार केला तर सुरुवातीला तर ते केवळ एक बीजच असते असे सिद्ध होते. इथे हा दृष्टांत पूर्ण झाला या 100 क्रमांकाच्या ओवीमध्ये. सुंदर दृष्टांत आहे समजून घेण्यासाठी बीज आणि वृक्षाचा, की जसं त्या बीजाचं रूपांतर या प्रचंड वृक्षामध्ये होतं. मग त्या वृक्षाचे अनेक काय म्हणूया भाग असतात, खोड असतं, फांद्या असतात, पानं असतात, फुलं फळं, हे जे सगळं दृष्टांत माऊलींनी आत्ता दिला आपल्याला, आणि हे जे आपण समजून घेतो आहे की त्या भगवंताच्या अधिष्ठानावर संकल्प मात्रे करून जे 7 महर्षी आणि 4 मनु, ज्याचं आपण आत्ता सगळं वर्णन उजळणीच्या दृष्टिकोनातून ऐकलं, त्यांच्यापासून ही सगळी पुढे निर्मिती कशी झाली, तर जसं बीजातून वृक्ष निर्माण व्हावा तशी झाली असं माऊली म्हणते. आणि त्याच्यात त्या वृक्षामध्ये मग विविधता असते अर्थातच,
तशी विविधता या जगामध्ये आपल्याला दिसते. पण महत्त्वाचं काय आहे? पाहे पा आरंभी बीज एकले. एकले. आणि म्हणून 101 क्रमांकाच्या ओळीत माऊली पुढे तैसे मी एकची पहिले असंच म्हटलेलं माऊलींनी. हा दृष्टांत संपल्यानंतर 101 क्रमांकाची जी ओवी आहे ती पण वाचूया. तैसे मी एकची पहिले, मग मी तेची मना ते व्याले, तेथ सप्त ऋषी जाहले आणि चारी मनू. याप्रमाणे सृष्टीच्या पूर्वी काय होतं? मी एकटाच होतो. सत एव सौम्य इदम अग्र आसीत. सत त्रिकाला बाधित. माऊलींचीच ओवी आपण बऱ्याच वेळा मी सांगतो, ज्ञानेश्वरीतली सुंदर ओवी आहे. ते हे विश्वची होऊनी असे. अगदी याच अर्थाची ओवी आहे ती. ते म्हणजे काय? ते म्हणजे हे जे भगवंत बोलतायत की मी एकटाच होतो. ते इथे ते शब्द वापरला नपुंसकलिंगी, कारण त्या तत्वाबद्दल बोलणं सुरू आहे ब्रह्म नावाच्या. विश्वाच्या पूर्वी त्याला ईश्वर सुद्धा म्हणता येत नाही खरं व्याख्येप्रमाणे, कारण माया विशिष्ट साभास चेतन ही त्याची व्याख्या असल्यामुळे आणि तिथे मायेचा संबंधच आता नसल्यामुळे ते निरुपाधिक असल्यामुळे ब्रह्म, आणि तेही त्याला काहीतरी नाव द्यावं लागतं आपल्या बोलण्यामध्ये, म्हणून ब्रह्म. म्हणून तिथे म्हटलंय सत एव सौम्य इदम अग्र आसीत. आणि इथे भगवंत आता सृष्टीचा संदर्भ घेऊन बोलतात आहे, इन रिलेटिव्ह टू द वर्ल्ड. आणि म्हणून सृष्टीच्या पूर्वी मी एकटाच होतो असं इथे म्हटलेलं आहे. तैसे मी एकची पहिले. मग काय झालं? मग मी एकोहम बहुश्याम प्रजा येय. मी एक असलेला अनेक रूपाने व्हावे अशा त्या संकल्प रूप मनाला. फार सुंदर ओवी आहे बरं काही. खूप पैलू आहे त्याचे, फार वेळ नाही आपल्याला. पण तैसे मी एकच पहिले, मगाशी ओवी सांगताना राहून गेली अर्धवट. ती जी दुसरी ओवी मी सांगत होतो ज्ञानेश्वरीतली, माऊली म्हणतात आहे की म्हणून तिथे ते शब्द वापरला, नपुंसकलिंगी का वापरला ते मी सांगत होतो. ते हे विश्वची होऊनी असे. काय सुंदर ओवी आहे पहा. ते स्वल्पविराम द्यायचा तिथे. हे विश्वची इदम सर्वम जगत. तेच आपण आत्ता शिकतोय की कसं भगवंतानी ही प्रसवलेली आहे सृष्टी. आपण आत्ता विवर्तवाद का परिणामवाद, त्याचं निमित्त कारण उपादान कारण काय, हे सगळं आत्ता बोलत नाही आहे, ते बाजूला ठेवूया. पण केली म्हटल्यानंतर मायेचा त्याच्यामध्ये समावेश करूनच घ्यायचा आहे, कारण मायेचा तो स्वीकार करतो हे आधीच्या अध्यायातच आपण शिकलोय, 9व्या अध्यायामध्ये. वयाध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम शिकलोय आपण. मुद्दा माझा एवढाच आत्ता सुरू आहे की ते हे विश्वची होऊनी असे. ते हे विश्वची होऊनी असे. माया आहे त्याचं उपादान कारण. माये त्याचीच शक्ती आहे. दैवी ही एषा मम माया दुरत्यया. माझीच शक्ती आहे ती, म्हणजे भगवंताची शक्ती आहे ती त्याचं उपादान कारण आहे. पण तिला अधिष्ठान कोणाचं आहे? भगवंताचं आहे. त्यामुळे ते हे विश्वची होऊनी असे, परी विश्व पण नासलेनी न नासे. विवर्तवाद. उद्या विश्व संपलं तरी ते जसं असायचं तसंच आहे, निर्विकार. अक्षरे पुसले न पुसे अर्थू जैसा, मौलीने तिथे दृष्टांत दिलेला आहे. अगदी त्या अर्थाची ओवी आहे. तैसे मी एकची पहिले, मी एकटा होतो. आणि होतो सुद्धा भाषा मानवी बुद्धीला धरूनच चाललेली आहे. मगाशीच मी म्हणालो टाइम अँड स्पेस, फोर्थ डायमेन्शन, विच गॉट क्रिएटेड ॲज अन फिजिकल एंटिटी बाय द वे, मोमेंट ऑफ बिग बँग. त्याच्यानंतरच वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ ही भाषा संभवते, समजू शकतो आपण. त्याच्यापूर्वी हे सुद्धा, त्याच्यापूर्वी सुद्धा पुन्हा त्याच्या संदर्भानेच बोलणं चाललं आहे. म्हणून तर तिथे काही बोलण्याची सोयच नाही आहे. त्रिकाला बाधित सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. त्यामुळे पूर्वी मी एकटाच होतो, मग मी एकोहम बहुश्याम प्रजा येय, म्हणजे मी एक असलेला अनेक रूपाने व्हावे
अशा त्या संकल्प रूप मनाला उत्पन्न करता झालो. मग मी तेची मना ते व्याले. माऊली कशावर भाष्य करते आहे? भगवंतांच्या मदभावानंतर मानसा जाता, मानसा जातावर भाष्य आहे. मना ते व्याले. तेथ सप्त ऋषी जाहले आणि चारी मनू. म्हणून आपल्याला सप्त ऋषींची आई कोण आणि वडील कोण अशी चौकशी करता येत नाही. म्हणून मी म्हणालो खूप पैलू आहेत या ओवीचे, अप्रतिम ओवी आहे खरे. पण जाता जाता जेवढं शक्य आहे तेवढं आणि आवश्यक आहे तेवढा अर्थ बघून पुढे जाऊया. चौकशी करता येत नाही. म्हणून तर त्यांना सप्तर्षी मूळ पुरुष का? कारण आई पण आणि बाप एकच असलेली ही प्रजा, ती म्हणजे भगवान नारायण. हाच त्यांचा बाप आणि हीच त्यांची आई. म्हणजे आपण काय शिकतोय? संकल्परूपी आहेत. आणि मग त्यांच्यापासून पुढे झालेली प्रजा. मग आपल्याला समजतं की आईबापाशिवाय जन्म शक्य नाही. पण आपण जसं मागे 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 जातो आणि त्या सप्तऋषी आणि चार मनूंपर्यंत पोहोचतो, की जो कार्य विशेष आहे भगवंताचा. भगवंतानी त्यांना निर्माण करून त्यांना काय केलं? आपल्या शुद्ध मराठीत आजच्या कॉर्पोरेट भाषेत आउटसोर्स केलं. काय? हे जगाच्या निर्मितीचं काम आउटसोर्स केलं. म्हणून डॉक्टर काका म्हणतात अनेक वेळा प्रवचनात की त्यांनी जगाची निर्मिती केली आणि तो बेखबर आहे. आणि आउटसोर्स करून बेखबर कसा? कारण भगवंताला माहिती आहे की हे गडबड करणारे नाही आहेत, हे कन्सल्टंट नाही आहेत. हे कशामुळे कळत आहे? हे मदभावा मानसा जातामध्ये आहे. मदभावा, मदभावा असल्यामुळे निश्चिंत आहे भगवंत. त्यांना जसं सांगितलं आहे, जसं सामर्थ्य संपन्न केलं आहे, तसंच कार्य ते करणार आहेत. मुद्दा माझा सुरू होता. जसं आपण मागे मागे जात त्या सप्त ऋषींपर्यंत आणि चार मनूंपर्यंत पोचतो आणि त्यांची निर्मिती ही संकल्पातून झालेली आहे, याचा अर्थ हे संपूर्ण जगत प्रातिभासिक आहे. काय हे वाचायला खूप छान, ऐकायला तर खूपच छान वाटतं. मंगेश दादा तुम्ही बोलत राहा, आम्ही आपलं छान ऐकत राहतो खिडक्या बंद करून कामं करता करता. अरे पण ह्या सगळ्याचं करायचं काय? करायचं हे आहे की ही कामं करताना जर मला सुखदुःख अनुभवायला येत असतील तर तेव्हा मला हा शहाणपण हे आठवायला हवं. काय? की अरे प्रातिभासिक आहे. ठीक आहे, व्यावहारिक सत्ता आहे. व्यवहार व्यवहारासारखाच करावा लागतो आणि तो केलाही पाहिजे. पण तो व्यवहार करत असताना मी किती विकारी व्हावं? किती विकारी व्हावं? तेव्हा माझं निर्विकारत्व सांभाळण्यासाठी मला हे तत्त्वज्ञान आठवलं पाहिजे. तर भगवद्गीता मला कामात आली. याला म्हणायचं अप्लाइड परमार्थ. आणि त्या दिशेनेच आपला विचार सुरू आहे. म्हणून मी म्हणालो की खूप पैलू आहेत या ओवीचे पण. पण मग मी तेची मनाते व्याले हे लक्षात ठेवायचं. मनाते व्याले, मानसा जाता आणि पुढे ते तर सप्तऋषी झाले आणि चारी मनू. अशा त्या संकल्परूप मनाला मी उत्पन्न करता झालो आणि नंतर त्या मनापासून सप्तर्षी आणि चार मनू निर्माण झाले. हाही एक महत्त्वाचा छोटासा बारीकसा पैलूच आहे की मनाते व्याले म्हणजे इथे म्हटलंय की संकल्परूप मनाला उत्पन्न केलं पहिले. कारण आपण काय वर्णन ऐकतो? ब्रह्मतत्वाचं जे स्वरूप लक्षण आहे, निर्गुण, निराकार, निर्वयव, निर्वदी, निर्विशेष. त्या निर्विशेष शब्दातच आलं. जर निर्विशेष आहे तर तिथे एकोहम बहुस्याम हा संकल्प करणारं मन कुठून आलं? म्हणून सांगितलं पहिले मनाचीच निर्मिती केलेली आहे. हा संकल्प. आणि मुळात काय आहे? याला अध्यारोप म्हणतात शास्त्राच्या भाषेमध्ये. हा केलेला आरोप आहे. आणि आरोप का केला? कारण तुमची आमची समजूत घालण्यासाठी केला. एखाद्या लहान मुलाला आपण गणित शिकवतोय, त्याला तुम्ही एकदम डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन समजावायला जाल का? नाही. लहान मुलाला तुम्ही बोटावरच 1, 2, 3 कसं मोजायचं हे शिकवाल की नाही? का बरं? कारण त्याच्या बुद्धीचा जो विकास आहे, त्याच्या बुद्धीच्या ज्या मर्यादा आहेत, त्या गृहीत धरूनच तुम्ही त्याला गणित शिकवाल किंवा कुठलाही विषय शिकवाल. आपण जर गणिताच्या काही पुढच्या संकल्पना बोलायला लागलो, त्याला काही कळेल का? काहीच कळणार नाही. त्यामुळे माझ्या बुद्धीला काय कळतं? माझ्या बुद्धीला हे 20 भाव कळतात, ज्याचा मी मगाशी उल्लेख केला.
उजळणीच्या निमित्ताने. माझ्या बुद्धीला सुख कळतं, दुःख कळतं, हे जग कळतं. मग जग कळतं ना, म्हणजे जग निर्माण झालं आहे असा दृढ विश्वास आहे, ठाम विश्वास आहे माझा. किती विश्वास आहे? मी मगाशीच सांगितलं. रोज सुखदुःखांच्या हेलकाव्यात माझं जीवन चाललेलं आहे. अखंड मी विकारीच आहे, अशांतच आहे. इतकं सत्य जग ज्याला वाटतं, त्याला सांगावंच लागतं ना, की हां, धर काहीतरी एक धर गृहीत. काय? क्ष, एक्स व्हेरिएबल टू सॉल्व द इक्वेशन. मग ते गणित सोडवत 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 मग जेव्हा क्षची किंमत निघते तेव्हा कळतं त्या क्षची खरी किंमत काय आहे. पण ते गणित सोडवण्यासाठी जसं आपण एक क्ष धरतो, एक्स काहीतरी एक व्हेरिएबल धरतो आणि मग गणित सोपं जातं. तसं हे चाललेलं आहे सगळं. आणि म्हणून हा एकच आरोप केलेला आहे. पहिला आरोप काय? एकोहम बहुश्याम प्रजायेय, की जे अमन आहे, अजिव्ह आहे, अनेत्र आहे, त्याला जणू काही मन आहे, हा आरोप आहे. म्हणून इथे म्हटलं की पहिले मनाचीच निर्मिती आणि मग त्या मनापासून म्हणजे संकल्पाने, संकल्प मात्रे काय त्याच्या संकल्पामध्ये ताकद आहे. भाव परमपूज्य काका नेहमी सांगतात, माझ्या 100 संकल्पांपैकी 90 ते 95 पूर्ण होत नाहीत, 5 सुद्धा कसे बसे होतात. पण तिथे फक्त एक संकल्प आहे, फक्त एक संकल्प संपलं. एकोहम बहुश्याम संपलं. अनंत कोटी म्हणून तर त्याला अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणतात. अनंत कोटी ब्रह्मांडांची निर्मिती आहे केवळ एका संकल्पाने. पुढे म्हणतात 102 क्रमांकाची ओवी, तीही लोकपाळ केले, लोकपाळी विविध लोक सृजिले, लोकापासून निपजले प्रजाजात. आता पुढे कशी व्यवस्था लावली? मागच्याला आपण बोललो तसे सगळे डिपार्टमेंट्स कसे निर्माण केले, सिनियर व्हाईस प्रेसिडेंट, सिनियर डायरेक्टर्स, डायरेक्टर. काय केलं मग? तर त्यांनी काय केलं? त्यांनी इंद्र, अग्नी, यम, वरुण, नैऋती, वायू, कुबेर, ईशान हे अष्ट लोकपाळ निर्माण केले. या लोकपाळांनी पुढे काय केलं? तर भू, भुवः, स्वहा, महा, जनः, तपः, सत्यम या लोकात राहणारे विविध सिद्ध, चारण, गंधर्वादी लोक म्हणजे थोडक्यात देव निर्माण केले आणि त्या लोकांपासून मग जरायुजादी प्रजा समूह निर्माण झाला. म्हणजे आपण सर्वजण निर्माण झालो. काय आहे ही सगळी? ही सगळी व्यवस्था आहे. कशाची? या संपूर्ण विश्वाच्या निर्मितीचं जे एक काय म्हणूया प्रक्रिया, शुद्ध मराठीत प्रोसेस, ती प्रोसेस आपल्याला सांगतात आहेत. त्याचा भाग म्हणून पहिले हे काय केले? हे लोकपाळ केले. इंद्र, इंद्र आता लोकपाळ आपल्याला माहिती आहे, अष्टदिशांचे स्वामी म्हणूया आपण त्यांना. अष्टदिशांचे स्वामी. त्यामुळे इंद्र हा पूर्व दिशेचा, अग्नी आग्नेय दिशेचा, यम दक्षिण दिशेचा आहे उदाहरणार्थ. वरुण पश्चिम, नैऋती हा नैऋत्य दिशेचा, वायू हा वायव्य, कुबेर हा उत्तर दिशेचा आणि ईशान हा ईशान्य दिशेचा. आहे 8 लोकपाळ. काय काम आहे लोकपाळांचं? निसर्गाचं संतुलन राखणं. उदाहरणार्थ हे पंचमहाभूत, हे नैसर्गिक शक्ती यांचं नियंत्रण करणं, दिशांचं रक्षण करणं, म्हणजे काही नकारात्मक म्हणा आसुरी शक्तींच्या प्रभावापासून सुरक्षित ठेवणं. आता कधी कधी हे वाचल्यानंतर मनात विचार येतो, जसं आजचं आधुनिक विज्ञान आपल्याला सांगतं की सूर्यावर काय झालं, काही विशिष्ट पद्धतीने स्फोट झालेला आहे आणि तो सगळा लोड आता पृथ्वीकडे येणार आहे. द मॅग्नेटिक फील्ड इज गोइंग टू बी अल्टर्ड ऑन अर्थ. आता इतक्या कोट्यावधी वर्षांमध्ये जे काही पृथ्वी या ग्रहाचं संरक्षण होतंय, आता हा पुन्हा श्रद्धेचा विषय, हा पुढे एक ओवी तशी येणारच आहे, पुढचीच ओवी आहे. पुढच्याच ओवीत म्हटलंय परिभावाचे निहाते माने जया, माऊलीने म्हटलंय. हा आपल्या श्रद्धेचा प्रश्न आहे. विज्ञान काय म्हणताय ते सोडून देऊ, पण विज्ञानाची मदत घेऊन मी एवढंच बोललो की काय काय संकट येऊ शकतात, नैसर्गिक आपत्ती येऊ शकतात. त्याला मनुष्य म्हणून आपण अतिशय मनोभावे हातभार लावतोय, तो भाग सोडूनच देऊ. म्हणून त्यातनं ग्लोबल वॉर्मिंग सारखे विषय निर्माण होतात आणि मग निसर्गाचा प्रकोप. मुद्दा माझा एवढाच होता की या सगळ्यांपासून, या सगळ्यांवर निसर्गाचं जे एक संतुलन आहे
आपण जर त्याच्यात हस्तक्षेप नाही केला, तर सूर्याच्या उष्णतेने समुद्राचं पाणी होऊन ते पावसाच्या रूपाने आपल्याला मिळून सगळं सुजलाम सुफलाम ही धरती व्हावी. कधी केला विचार? कोण चालवतं हे सगळं चक्र? एवढा प्रचंड समुद्र, पण पृथ्वीची माती त्याच्यात विरघळत नाही आहे. आपल्याला माहिती आहे पाणी आणि मातीचं काय नातं आहे, पण कसं अस्तित्वात राहतात दोघं आजूबाजूला. अनेक गोष्टी बोलता येतील, आत्ता बोलण्याची आवश्यकता नाही आहे. मुद्दा एवढाच आहे, हे सगळं सांभाळण्याची व्यवस्था त्यांनी केली. पण सर्वप्रथम तो एकटाच होता आणि त्यांनी हे सप्तऋषी आणि 4 मनु निर्माण केले. त्या विश्वकर्त्यापासून संकल्पाने निर्माण झालेले आणि त्याच्याच स्वरूपाने प्रकाशमान असलेले. म्हणून मदभावा, मगाशी मी म्हणालो, मदभावा त्याच्या स्वरूपाने प्रकाशमान आहे. तम एव भांतमनुभाती सर्व. आणि त्या ईश्वरामुळे मग त्यांना योगसिद्धी, ज्ञानसिद्धी, तपसिद्धी, कर्मसिद्धी इत्यादी सर्व सामर्थ्य त्यांना प्राप्त होतं. कारण एवढ्या विश्वाची निर्मिती करणं काही साधं सोपं काम नाही. आणि पुन्हा ते सांभाळणं, त्याच्यासाठी जे जे सामर्थ्य लागतं ते त्या भगवंतानीच त्याला पुरवलेलं आहे. कारण त्या भगवंतांच्याच विभूती आहे, त्या भगवंताच्याच कार्य विशेष आहे, परमेश्वराच्याच त्या विभूती आहे. कारण त्याच्या सत्वगुण प्रधान संकल्पातून त्या निर्माण झालेल्या आहे, ज्या आपण आत्ता बघितल्या. एकोहम बहुस्याम प्रजायेय. त्यामुळे त्याचं सर्व सामर्थ्य या विशेष उपाधींच्या मध्ये प्रकट आहे. ही संपूर्ण चराचरात्मक सृष्टी ही त्याचाच आविष्कार आहे. पुन्हा मी सांगतोय, हे सर्व ज्ञान मला, मी जेव्हा व्यवहार करतो आहे, म्हणून परमपूज्य काकांनी सोपं वाक्य आपल्याला दिलेलं आहे. ते सोपं असलं तरी सवंग नाही आहे, त्याची खोली लक्षात यायला अनेक वर्ष जाऊ द्यावे लागतात. की स्वरूपाकडे लक्ष ठेवून रूपाशी व्यवहार, व्यवहार हा रूपाशीच करावा लागतो. आणि व्यवहाराच्या सर्व मर्यादा लक्षात घेऊन तो तसाच करावा लागतो, तसाच केलाही पाहिजे. एक एकदम टोकाचं उदाहरण घेऊन सांगतो, कारण भारतात 15 ऑगस्टची सकाळ उजाडलेली आहे. जे देशाचे शत्रू आहेत ते शत्रूच आहे आणि ते संपवलेच पाहिजे, हीच त्यांच्यावर केलेली दया आहे व्यवहारामध्ये. हे आम्हाला गोपालकृष्णांनी शिकवलं, हे आम्हाला शिवाजी महाराजांनी शिकवलं, आणि तेच आमचे माननीय पंतप्रधान आज नरेंद्र मोदीजी प्रत्यक्षात आणतायत. म्हणून आपला देश गेल्या 15 वर्षात कुठून कुठे आलाय हे आपल्या डोळ्यांनी आपण बघितलेलं आहे. मुद्दा माझा एवढंच सुरू होता, मला तिकडे फार जायचं नाही आहे, पण व्यवहार व्यवहारासारखाच केला पाहिजे. पण पुन्हा भगवद्गीता जे शिकवते ते लक्षात ठेवलं पाहिजे. तस्मात युज्यस्व हे भगवद्गीतेचं ध्रुवपद आहे. पण निर्वैरच सर्वभूतेषु, निर्वैरच सर्वभूतेषु. कोणाचं वैर आहे म्हणून नाही हे करायचं आहे, तर तो अतिरेकी आहे आणि म्हणून त्याला संपवणं ही त्याच्यावर दाखवलेली दया आहे. पण हे करत असताना मी निर्विकार असायचं आहे. जर ते कार्य मला करावं लागत असेल तरीही मी निर्विकार असायचं आहे. ही भगवद्गीता आपल्याला शिकवते. आणि म्हणून मी म्हणालो की स्वरूपाकडे लक्ष ठेवून रूपाशी व्यवहार. का? कारण संपूर्ण चराचरात्मक सृष्टी ही त्याचीच विभूती आहे. तोच प्रसवला आहे. अजून साध्या भाषेत तोच हे सर्व झालेला आहे. मग आपल्याला कळतं तुकाराम महाराज काय सांगतात ते, कुणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. आता आली का पंचायत? हे असं काही ऐकलं की असं वाटतं जाऊ द्या, परमार्थच नको. आत्तापर्यंत छान चाललं होतं ते मनू आणि ते ऋषी आणि सगळं छान छान चाललं होतं. पण आता जेव्हा अशी ओवी किंवा अभंग समोर येतो की कोणाही जीवाचा न घडू मत्सर, अरे माझा तर सकाळपासून एक कलमी कार्यक्रम तोच चालू असतो. अनेक जीवांचा मत्सर मी करतो. मग कल्पना करा, या 10व्या अध्यायाने मला काय दिलं किंवा मी काय शिकलो त्याच्यातून आणि काय मी माझ्या आचरणात आणलं, हे आपल्याला शिकायचं आहे. पण म्हणून मी सावध केलं की व्यवहार मात्र व्यवहारासारखाच करावा लागतो, पण मी निर्विकार राहून तो व्यवहार मला करता आला पाहिजे, तर मला भगवद्गीता समजली. पुढे 103 क्रमांकाची शेवटची ओवी या श्लोकावरची, ऐसेनी हे विश्व तेथे मीची विस्तारिलो से निरुते,
परी भावाचीनी हाते माने जाय, मी मगाशी म्हणालो तसं. अर्थ आहे की याप्रमाणे येथे हे जे प्रत्यक्ष विश्व दिसते ते खरोखर या परंपरेने मीच निर्माण केले आहे. छान शब्द आहे. परंपरेनी म्हणजे काय? हायरार्की शुद्ध मराठी शब्द वापरला मगाशी आपण. परंपरेने, ही परंपरा आहे, हे मीच निर्माण केले आहे. परंतु, हा परंतु फार महत्त्वाचा. माऊलींनी छान इथे एक पुन्हा नेहमीप्रमाणे शेवटची ओवी काय करते आपल्याला पुढच्या श्लोकामध्ये प्रवेश करून देते, सुतोवाच करते. हा तो सुतोवाच आहे. परिभावाचे नि हाते मानेचे. हा, परंतु विश्वासाच्या हाताने ज्याला मोजता आले त्याला हे खरे वाटेल. विश्वास, श्रद्धा, ती आमची श्रद्धा आहे. म्हणून मी म्हणालो आजचं आधुनिक विज्ञान धडपड करत आहे, अक्षरशः धडपड करत आहे. कशाची? ब्रह्मांडाच्याही पातळीवरती आणि सूक्ष्म पिंडाच्या म्हणजे सब ॲटॉमिक लेवलला सुद्धा धडपड करत आहे की याच्या पाठीमागचं सत्य तत्व काय आहे. आणि मानवाचा इतिहास, विज्ञानाचा इतिहास काही फार मोठा नाही आहे. या पसाऱ्यामध्ये विचार केला तर 400-500 वर्षांचा इतिहास आपण म्हणू शकतो, जे काही विज्ञानाने सो कॉल्ड शोध लावलेले आहेत मोठे मोठे. पण जो पुढचा आला त्यांनी मागच्याला उडवून लावलं, आपल्याला माहिती आहे. कोपर्निकस असो, न्यूटन असो, आईन्स्टाईन असो. आधीचा कसा चुकीचा होता हे सांगितलं त्यांनी. म्हणजे मुद्दा असा आहे, जसं ज्ञान प्राप्त होतंय जास्तीचं तसं आपल्याला जास्त कळत आहे. पण आज अनेक नियम जे आहेत ते पाळल्या जात नाही हे विज्ञानालाच कळत आहे. एक उदाहरण सांगू, विज्ञानाचा वर्ग नाही आहे, पण मला हे परिविश्वासाच्या हाताने, परिभावाचेनी हाते जे म्हटलं आहे ते का, त्याचं आपल्याला खोली कळली पाहिजे म्हणून मी बोलतो आहे. काय? गॅलेक्सीज आर ॲक्च्युली, किंवा द वर्ल्ड किंवा युनिवर्स इज एक्सपॅन्डिंग फास्टर दॅन लाईट. गॅलेक्सीज आर मूव्हिंग अवे फ्रॉम इच अदर. आता फास्टर दॅन लाईट ही संकल्पना तर समजूच नाही शकत आपल्याला, कारण सगळ्यात तो फंडामेंटल प्रिन्सिपल आहे. पण आज विज्ञानच सांगत आहे, आज विज्ञानच चाचपडत आहे. ब्लॅक मॅटर, डार्क मॅटर म्हणतात त्याला. नाही समजत आहे, काहीतरी एक अदृश्य असं आहे फॅब्रिक. एन्टँगलमेंटचा एक्सपेरिमेंट प्रसिद्ध आहे. टू फोटॉन्स सेपरेटेड बाय मिलियन्स ऑफ लाईट इयर्स, दे आर स्टील को रिलेटेड. इथे एकाचा स्पिन बदलला तिथे त्याचा स्पिन बदलतो आहे. अँड वी नो नथिंग कॅन फास्टर दॅन ट्रॅव्हल कॅन फास्टर दॅन लाईट. मग हे कसं शक्य आहे? मला एवढंच सांगायचं आहे, विज्ञानाचा वर्ग हा नाही, पुन्हा एकदा सांगतोय की आपल्याला, वी डोंट नो व्हॉट वी डोंट नो, शुद्ध मराठीत आणि विज्ञानाच्या भाषेत, वी डोंट नो व्हॉट वी डोंट नो. आणि इथे हे कामात येतं, परिभावाचे निहाते. आम्हाला गरज नाही आहे, किंवा आपल्याला म्हणता आलं पाहिजे मला गरज नाही आहे. ठीक आहे, विज्ञानाला आधी 2 गोष्टी माहीत होत्या, आता 4 गोष्टी माहिती झाल्या. पण विज्ञानाला अजून किती गोष्टी माहीत नाही आहे हे विज्ञानालाच माहीत नाही आहे. त्याच्यावर माझी एवढी श्रद्धा असते. तो एक चर्चेचाच विषय आहे. विज्ञानावर शेवटी श्रद्धाच असते की नाही? श्रद्धा असतेच आपली. प्रश्न कशावर एवढाच आहे. म्हणून तर आपण, कल्पना करा, आपण न्यूटनच्या काळात जन्माला आलो असतो तर आपण न्यूटनवर श्रद्धाच ठेवली असते की नाही? आईन्स्टाईनच्या काळात जन्माला आल्यामुळे न्यूटन चुकीचा होता म्हणायचं आपल्याला ताकद आली. म्हणजे काय? ती श्रद्धाच होती आपली. माझी कशावरही श्रद्धा नाही, ही सुद्धा श्रद्धाच असते. माझा मुद्दा असा आहे, मग योग्य ठिकाणी श्रद्धा ठेवायला काय हरकत आहे? मग योग्य ठिकाणी म्हणजे भगवंतांच्या ठिकाणी, शास्त्रकारांच्या ठिकाणी, संतांच्या ठिकाणी, की ज्यांना फक्त माझ्या शाश्वत हिताची काळजी आणि तळमळ आहे. मग ती ही श्रद्धा माऊली म्हणते 103 क्रमांकाच्या ओवीमध्ये, परिभावाचे निहाते. विश्वासाच्या हाताने ज्याची श्रद्धा आहे त्याला समजेल की या जगाची निर्मिती, किंवा मी जसं सांगितलं आहे त्याच्यावर तो पूर्ण श्रद्धा ठेवेल. आणि त्याचं काय म्हणूया, त्याप्रमाणे आपलं जीवनाची घडी, ज्याला साधनाभिमुख परमार्थ म्हणतात, बसवून घेईल. पुढे जाऊया. 7 क्रमांकाचा श्लोक पुढे येतोय. वाचतो मी.
एतां विभूतिं योगं च मम यो वेत्ति तत्त्वतः सोऽविकम्पेन योगेन युज्यते नात्र संशयः। एतां विभूतिं योगं च मम यो वेत्ति, मम यह वेत्ति तत्त्वतः, त्याचा पदच्छेद केला, संधी विग्रह केला तर यह, सह अविकंपेन योगेन युज्यते न अत्र संशयः. म्हणजे अर्थ दिला आहे, यह म्हणजे जो, पुरुष, या म्हणजे एताम, बुद्धीपासून तर मनूपर्यंत, जे आपण मागच्या 2 श्लोकांमध्ये शिकलो. माझ्या म्हणजे मम, या विभूतींना म्हणजे विभूतीम, आणि म्हणजे च, ऐश्वर्यम, ऐश्वर्य म्हणजे योगम, ऐश्वर्य योगाला म्हणजे योगम, यथावत स्वरूपाने जाणतो म्हणजे तत्वतः वेत्ती, तो म्हणजे 6, स्थिर अशा ज्ञानलक्षण भक्तीने म्हणजे सह अविकंपेन योगेन युक्त होतो म्हणजे युज्यते, यात संशय नाही म्हणजे अत्र संशय न. हा झाला पदच्छेद. अन्वय पुन्हा एकदा नीट वाचून घेऊ. जो पुरुष या बुद्धीपासून मनूपर्यंत माझ्या या विभूतींना आणि ऐश्वर्य योगाला यथावत स्वरूपाने जाणतो, तो स्थिर अशा ज्ञानलक्षण भक्तीने युक्त होतो, यात संशय नाही. आता आपल्याला कळलं की 103 क्रमांकांच्या ओवीमध्ये माऊलींनी परिभावाचेनी हाते असं म्हणून आपल्याला या पुढच्या श्लोकाचं प्रस्तावना कशी करून दिली, की भक्ती, भक्ती म्हणजे प्रेम, भक्ती म्हणजे शरणागती, भक्ती म्हणजे श्रद्धा. आणि या जगाची निर्मिती त्यांनी जशी केली आहे तसं मान्य करायला आमची अडचण काहीच नसते. पण जेव्हा माझ्या जीवनाशी संबंध येतो तेव्हा मात्र मी परीक्षेमध्ये नापास होतो. कारण माझ्याशी संबंध येतो तो कसा येतो? देवाचे जे मनोगत, तेची माझे उचित. हा माझ्या जीवनाशी आलेला थेट संबंध आहे भगवंताचा, की मी संपूर्ण प्रयत्न केल्यानंतरही माझ्या जीवनात ज्या घटना घडतात आहेत, त्या सुखाच्या असो का दुःखाच्या असो, ते देवाचं मनोगत आहे. हे मी जेव्हा विसरतो तेव्हा 10व्या अध्यायाचं हे सर्व ज्ञान माझं वाया गेलेलं असतं. एक उदाहरण सांगितलं. त्यामुळे ज्ञानलक्षणा भक्ती, प्रेमलक्षणा आणि ज्ञानलक्षणा असे 2 भक्तीचे प्रकार माहिती आहेत. पण मुद्दा भक्तीने तो युक्त होतो, यात शंका नाही. आता या श्लोकामध्ये विचार केला तर 2 वेळा योग शब्द आलेला आहे. एताम विभूतीम योगम च इथे पहिल्यांदा आलं आहे, आणि पुढे सो विकंपेन योगेन असा दुसऱ्यांदा आलेला आहे. दोन्हीचा अर्थ वेगळा आहे. इथे पहिला जो आहे, एताम विभूतीम योगम, या ज्या माझ्या विभूती आहे, आणि योगमच त्या विभूती आणि माझा ऐश्वर्य योग असा त्याचा इथे अर्थ केला आहे. ऐश्वर्य योग, आचार्य भाष्य करताना म्हणतात योगम म्हणजे युक्तिम आत्मनो घटनम. म्हणजे काय? युक्ती, युक्ती म्हणजे काय? ही जी आपली जी माईक सर्व हे जे घटनेचं कार्य आहे, मायेचं एक लक्षण आपल्याला माहिती आहे, अघटित घटनापटी असी, ऐकलं असेल, अभ्यास करणाऱ्यांना माहिती असतं. अघटित घटनापटी असी, की जे घडणं शक्यच नाही ते जी घडवते, अघटित घटना पटी असी, ते घडवण्यामध्ये जी समर्थ आहे, हे जे सामर्थ्य आहे, जसं आपण मगाशी म्हणालो, काय ते निर्गुण निराकार निरवयव अमन अजीव अप्राण, ते काहीच न करणारं निष्कर्मम ब्रह्म, जगताची निर्मिती दिसत आहे, रोज अनुभव येतो आहे. हा जो प्रताप म्हणूया, हा जो प्रभाव आहे, तो कोणाचा आहे? तो मायेचा आहे. आणि ह्याला म्हटलेलं इथे ऐश्वर्य योग, अथवा योगैश्वर्य सामर्थ्यम सर्वज्ञत्वम योगजम, म्हणजे योगानी उत्पन्न सर्वज्ञता रूप सामर्थ्य, जे योग शब्दाने जाणले जाते. हा योग शब्दाचा इथे अर्थ आहे या पहिल्या चरणामध्ये. योग म्हणजे ऐश्वर्य योग, म्हणजे भगवंताचं अप्रतिहत सामर्थ्य, अप्रतिहत, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती असलेला परमेश्वर, आणि त्याची ती माया नावाची अचिंत्य शक्ती, अचिंत्य,
सत्विलक्षण, असत्विलक्षण, अनिर्वचनीय. निश्चित वचनच करता येत नाही. अघटित घटना पटी अशी असं सामर्थ्य असलेले हे जे सामर्थ्य आहे, हे जे सर्वज्ञत्व आहे, हे जे सर्ववितपणा आहे, कल्पना करा तुम्ही. खरं आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. अनंत कोटी ब्रह्मांडांमध्ये आनंद शब्द सुद्धा छोटा वाटावा इतके जीव आहेत आणि त्या प्रत्येक जीवाचं प्रतिक्षणी आपापलं जीवन चाललेलं आहे की नाही. कल्पना करा ना. अरे आपण आपल्या जीवनाचं नीट आपल्याला सांभाळत नाही. अनंत जीवांचं कोण सांभाळतोय सगळं? कर्मविपाकाचं शास्त्र, त्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे त्याचं त्याचं जीवन. मी फक्त मनुष्यांबद्दल बोलत नाही आहे. कल्पना आलं असेल लक्षात. अनंत कोटी म्हटल्यानंतर मनुष्य तर प्राणी पण आले, त्या वनस्पतीसुद्धा आल्या त्याच्यामध्ये. काही विशिष्ट कारणामुळे तो जीव आज वनस्पती म्हणून जन्माला आला की नाही, विचार करा. मग त्याचं हे पूर्वीचं कर्म आज त्याला या जन्मामध्ये वृक्षाच्या रूपाने जन्म घ्यावा लागला. हे सगळं गणित कोण ठेवतंय, कोण मांडताय? त्याच्यानंतर ते लय पावल्यानंतर पुढच्या जन्माची त्यांची सोय आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. शुद्ध मराठीत माइंड बॉगलिंग. हे मी का बोललो? या योग शब्दाचा अर्थ कळावा म्हणून बोललो. हे जे त्याचं सर्वज्ञत्व आहे, एकाच क्षणी सर्व जाणतोय तो, सर्ववित आहे. आणि नुसतं जाणत नाही तर त्याप्रमाणे तसं तसं करण्याचं त्याची जी शक्ती आहे माया नावाची, ह्याला म्हटलं इथे ऐश्वर्य योग. हे जो यथावत स्वरूपाने जाणतो जो पुरुष, म्हणून बुद्धीपासून तर मनूपर्यंत, कारण बुद्धी हा पहिली पहिली वृत्ती, बुद्धिवृत्ती जिचा माझा संबंध येतो थेट जीव म्हणून, ते एकदम मनूपर्यंत सर्व त्याच्या विभूती आहेत. असं जो यथावत जाणतो, हा पहिला योग शब्द आला. आणि दुसरा शब्द आहे सह अविकंपेन योगेन. अविकंपेन म्हणजे स्थिर, सम्यक दर्शन स्थैर्य लक्षणेन. तृतीय विभक्ती आहेत सर्वीकडे वापरलेल्या. हे साधन आहेत, कारण ते माध्यम आहेत म्हणून तृतीय विभक्ती आहे. की स्थिर ज्ञानाचा निश्चल योग, निश्चितपणे जाणतो म्हणजे प्रत्यक्ष जाणतो, म्हणजे अनुभवांनी जाणतो. त्याची बुद्धी का स्थिर होणार नाही तुम्ही मला सांगा? कारण जिकडे पाहावं त्याला यत्र यत्र मनोयाती तत्र तत्र समाधया, भगवंताचं दर्शन आहे. कारण काही असलं तरी विभूतीच आहे ना ती. म्हणून तर तुकाराम महाराजांच्या जीवनात एकदा असं प्रसंग सांगतात, समोर भूत येऊन उभं राहिलं. आता आपल्यासमोर भूत आलं तर काय होईल आपलं सांगण्याची आवश्यकता नाही. तुकाराम महाराजांचं काय झालं, ते म्हणाले, अरे विठ्ठला, आज तुम्हाला असं दर्शन का घ्यावंसं वाटलं? विठ्ठल प्रकट झाले तिथे. भूत ही एक योनी, पण ती सुद्धा जर योनी आहे तर काही जगाच्या पलीकडचं आहे का? काही नाही, जगाचाच भाग आहे. पण हे त्यांना शक्य झालं कारण अखंड विठ्ठलाचं स्मरण आहे 24 तास म्हणून. हा मुद्दा आहे. ही ज्ञानलक्षणा भक्ती आहे पुढे येणारच आहे. फार सुंदर ओव्या आहेत या श्लोकावरच्या, कारण करायची भक्तीच आहे, पण अभेद बुद्धीने भक्ती करायची. जो विषय पुन्हा आधीच्या आपण अध्यात शिकलेलो आहे, की एकदेशी भक्ती नाही झाली पाहिजे कधी. एकदेशी भक्ती, की जी आज अनेक द्वैती संप्रदाय आहेत, ते एकदेशी भक्तीचं जे समर्थन करतात, ते किती चुकीचं आहे. भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी अखंड सांगते आपल्याला. अभेद, किती अभेद! अरे माझ्यात आणि भगवंतामध्ये सुद्धा शेवटी भेद उरत नाही, इतकी अभेद भक्ती. त्याचा आपल्याला विचार करायचाच आहे. हा 7वा श्लोक. पण याच्यावरची जी ओवी आहे पहिली 104 क्रमांकाची, तिकडे वळण्याच्या आधी आपल्याला गीता दीपस्तंभकडे वळावं लागेल आपल्या पद्धतीप्रमाणे. कारण या एका श्लोकावर परमपूज्य काकांनी बऱ्यापैकी विवेचन केलेलं आहे. आणि खरं ते या एका श्लोकावरचं नाही आहे म्हणून ते बऱ्यापैकी आहे. तर ते आधीचे जे 4, 5, 6 आणि मग हा 7वा श्लोक यांना मिळून केलेला आहे. तिकडे वळूया आपण. आणि अखंड आपल्याला जो एक साधनाभिमुख परमार्थ मी जो म्हणतोय, की जो परमपूज्य काकांचा पण आग्रह आहे, तोच आपल्याला या गीता दीपस्तंभमध्ये आपल्याला शिकायला मिळतो. वळूया तिकडे. 7व्या श्लोकाचा अर्थ परमपूज्य काकांनी दिलेला आहे, की जो कोणी ह्या माझ्या विभूतींना व योग सामर्थ्याला तत्वतः जाणतो, तो अविचल भक्तीने माझ्या स्वरूपाला मिळतो, यात जराही शंका
नाही. युज्यते नात्र संशया. आता याच्यावरचं विवेचन वाचूया परमपूज्य काकांचं. अप्रतिम विवेचन आहे की वरील 4 श्लोकात साधकाने सर्व जीवन कृष्णमय करण्याची युक्ती सांगितली आहे. पहा, पहिलंच विधान परमपूज्य काकांचं दिशाच दाखवून दिलेली आहे. जे मी मगाशी म्हणत होतो की काय घ्यायचं आहे मला याच्यातून साधक म्हणून. ते 4-5 श्लोक जे आहेत, सर्व जीवन कृष्णमय कसं करावं, सर्व जीवन राममय कसं करावं, सर्व जीवन दत्तमय कसं करावं इत्यादी याची युक्ती आपल्याला याच्यातनं कळते. का? कारण इंद्रिये व मन आवरण्यासारख्या परमार्थाला अनुकूल व यशापयश व कीर्ती अपकीर्तीसारख्या व्यवहाराला अनुकूल किंवा प्रतिकूल या सर्व बाबी श्रीकृष्णांपासूनच साधकाला प्राप्त होतात, म्हणून त्या कृष्णमय आहेत. लाट मोठी असो का लहान असो, लाटेमध्ये जसं पाणी असतं तसं आपण मगाशी जे मी उजळणीच्या निमित्ताने सांगितलं होतं, मागच्याला आपण शिकलो, ते जे 20 भाव अंतःकरणातले ज्या माझ्या विभूती म्हणून भगवंतांनी सांगितल्या, ते भाव कसे आहेत? कृष्णमय आहेत. म्हणजे माझ्या अंतःकरणात अगदी अजून सूक्ष्म भाषेत बोलायचं झालं, माझ्या अंतःकरणात उठणारी प्रत्येक वृत्ती, बुद्धिवृत्ती, मनोवृत्ती, चित्तवृत्ती, अहमवृत्ती ही काय आहे? ही कृष्णमयच आहे. नव्हे, ती कृष्णमय नसेल तर ती वृत्ती म्हणून कामच करू शकत नाही. कारण तम एव भांतम अनुभाती सर्वम तस्य भासा सर्वम इदम विभाती. श्रुती कृष्णमय आहे. आणि पारमार्थिक बाबींसाठी आता अतिशय अप्रतिम वाक्य आलंय पहा. पारमार्थिक बाबींसाठी भगवान श्रीकृष्णांची उपासना करून व्यावहारिक बाबी त्यांची इच्छा म्हणून शांतपणे स्वीकाराव्यात. देवाचे जे मनोगत तेची माझे उचित. काय सांगणं चाललंय? तेच सांगणं चाललेलं आहे. शांतपणे स्वीकाराव्या. स्वीकाराव्या तर सगळ्यांनाच लागतात. तो नास्तिक असो, तो आस्तिक असो, तो भारतीय असो, तो अमेरिकन असो, तो राष्ट्राध्यक्ष असो, की तो रस्त्यावरचा भिकारी असो. कोणाचं सामर्थ्य आहे त्याच्या नियमांच्या मर्यादांचं उल्लंघन करण्याची? कोणाचंच नाही आहे. त्यामुळे स्वीकारावे सगळ्यांनाच लागतात. प्रश्न हा आहे, मी ते आनंदाने स्वीकारतो आहे का? तर मला पारमार्थिक म्हणून घेण्याचा अधिकार आहे. म्हणून इथे परमपूज्य काका म्हणतात की त्याची इच्छा म्हणून शांतपणे स्वीकारावे. किंवा नेडणे आडवे केले किंवा अभ्यासी घातले, त्याने ऐसे कैसे केले त्याचा तोची जाणे. श्रीराम दासबोध. त्याचा तोची जाणे, त्याची इच्छा, देवाचं मनोगत. पुढे म्हणतात प्रापंचिक साधकासमोर अडीअडचणी सततच असतात. त्यांच्या निवारणासाठी काय करायचं आहे? थेट त्यांचीच प्रार्थना करावी व करुणा भागावी. म्हणजे काय म्हटलंय? आली अडचण, आली महान संकट आलं एखादं, भगवंताची प्रार्थना करायला अडचण नाही आहे, पण पुढे महत्त्वाचं आहे काय सांगतात आहे, ते सर्वांच्या हृदयात अखंड असल्याने त्यांना ती तात्काळ पोहोचते. पण पुढचं अत्यंत महत्त्वाचं वाक्य आहे, जर समोर ग्रंथ ठेवून बसले असाल तर खूण करून घ्या. प्रार्थना करीत राहिल्यानंतर जे घडेल ते त्या प्रार्थनेचे फळ असते. परमपूज्य काकांचे असे वन लाईनर्स असतात, दणदणीत, ते लिहूनच ठेवण्यासारखे असतात, भिंतीवरती छापून चिकटवावे, की मी माझं सर्व कर्तव्य, सर्व कर्म जसं पाहिजे तसं पूर्ण केल्यानंतर, भगवंताची प्रार्थना केल्यानंतर जे घडेल ते त्या प्रार्थनेचं फळ असतं. आणि खरं विचार केला ना, तर्काच्या पातळीवर सुद्धा ते कसं सत्य आहे सांगतो. जे घडलं ते माझ्या अपेक्षेप्रमाणे जरी नसलं, तरी जर मी ते केलं नसतं तर अजून काय घडलं असतं हे मला माहिती आहे का? नाही. मग त्या दृष्टीने त्या प्रमाणात ते प्रार्थनेचं फळ म्हणता नाही येणार. कारण देवाचे जे मनोगत, कारण ते फळ तो ते सुद्धा कशावरून ठरवतो सगळं माहिती आहे आपल्याला. माझ्याच पूर्वकर्माचं ते फळ असतं. म्हणून पुन्हा दासबोधात पुढची ओवी समर्थांनी सांगितलेल्या महत्वाची, आपुल्या मनासारखे न घडे तेणे गुणे निष्ठा मोडे तरी गोष्टी आपणाकडे आले सहजची. श्रीराम. माझ्या मनासारखं नाही घडलं, माझ्या अपेक्षित याच्याप्रमाणे नाही घडलं, त्याचं नियोजन माझ्याबद्दल काहीतरी वेगळं आहे, ते मला मान्य नसेल आणि तसं घडल्यामुळे माझी त्याच्यावरची श्रद्धा डळमळीत होत असेल,
तर होणाऱ्या परिणामांना तुम्हीच जबाबदार आहात असं समर्थ ठणठणीत भाषेत सांगतात. म्हणून अत्यंत महत्त्वाचं वाक्य आहे, की प्रार्थना केल्यानंतर जे घडेल ते त्या प्रार्थनेचे फळ असते. पुढे म्हणतात आहे, भारतासारख्या देशात सत्तेपुढे हतबल होण्याचे अनेक प्रसंग सामान्य माणसाला येतात. ज्यांनी न्याय द्यावयाचा तेच अन्याय करण्याची संधी सोडत नाहीत, असं सुद्धा घडतं व्यवहारामध्ये, आपल्याला माहिती आहे. पण भगवान श्रीकृष्णांची सत्ता सर्वोच्च असल्याची भावना ठेवून व्यावहारिक पातळीवर सर्व प्रयत्न नेटाने करीत प्रार्थना करीत असावे. एक जीव म्हणून, एक साधक म्हणून आपल्या हातात काय आहे ते स्पष्ट मार्गदर्शन करतात आहेत. काय? की भगवान श्रीकृष्णांची सत्ता सर्वोच्च आहे हे सर्वप्रथम लक्षात ठेवून व्यावहारिक पातळीवर सर्व प्रयत्न जे जे करणं शक्य आहे ते सर्व करायचे आहेत. प्रयत्नांना काही परमार्थामध्ये कुठेच मर्यादा घातलेली नाही, अडचण घातलेली नाही आहे, अडचण नाही आहे. यत्न कसून करी नाही, यश दे रामा दे तुझी सत्ता, ऐसा कीजे की जगन्नाथ आभारू पडे. किती वेळा सांगायच्या त्याच त्याच गोष्टी, पण हे लक्षात राहत नाही आपल्याला, की व्यावहारिक पातळीवर सर्व प्रयत्न नेटाने करावे आणि प्रार्थना सुद्धा करावी. भगवंताकडे निश्चित करावी जर गरज लागत असेल, की भगवंता, मी माझे प्रयत्न केलेले आता फळ देणारा तू आहेस, तू जे फळ देशील ते मी आनंदाने स्वीकारणार आहे, अशी ती प्रार्थना आहे बरं का. आणि ते जर तुझं नियोजित माझ्या अपेक्षेप्रमाणे नसेल तर त्याला सामोरं जाण्याचं सामर्थ्यही तूच मला दे, अशी ती प्रार्थना आहे. पुढे म्हणतात आहे, बुद्धी भगवंताचे देणे असे समर्थ म्हणतात. न कळे ते कळो येईल उगले, नामे या विठ्ठल एकाची आहे, असे तुकोबा बुद्धीला धार येण्याचा उपाय सांगतात. न कळे ते कळो येईल उगले. आपोआप कळायला लागतात गोष्टी जेव्हा भगवंताचं प्रेम वाढायला लागतं, नामस्मरणातलं प्रेम वाढायला लागतं, भक्ती वाढायला लागते वगैरे. आणि पुढे बुद्धियोगम ददामी येन माम उपयांती असे भगवान श्रीकृष्ण आश्वासन देतात. दिलेलंच आहे याच अध्यायात, पुढच्या श्लोकात दिलेलं आहे आश्वासन भगवंतांनी. असा जो भक्त असतो त्याला काय बुद्धियोग मी देतो. पुढे आपण त्याचा विचार करणारच आहोत. पुढे म्हटलेलं आहे, पिंड व ब्रह्मांडाचे असणे व नसणे हे त्यांच्यापासूनच होतात, म्हणून ते जसे आहेत तसे तद्रूप आहेत. समदृष्टी व संतोषादी त्यांचेच असल्याने हे दोन्ही आपले आपल्याला लक्षात येताच भगवंताचे स्मरण व्हावे. भय दुःखादी काळी त्यांचीच आठवण व्हावी. शमदमादी साधले तर त्याचा अभिमान न वाटता ते भगवान श्रीकृष्णांचे भाव आहेत याचे स्मरण असावे. अखंड कृष्ण, कृष्णची होय आपण, माऊलींची अजून एक सुंदर होई आहे, कृष्णची होय आपण. अखंड त्यांची, कारण पाहिले आपण ते 20 भाव, भाव कोणतेही असू द्या, त्यांच्या अभिव्यक्ती ते त्रिगुणांप्रमाणे होईल. आपण मनुष्येतर योनीचा सुद्धा विचार केला, पण भाव कोणताही असला तरी त्या काय आहे, मगाशी आपण बोललो त्या कृष्णमय आहेत ते सर्व. त्यामुळे अखंड म्हणजे काय आपण याच्यातनं शिकतो आहे, किती सुंदर, काय म्हणूया, अनुसंधान ठेवण्यासाठी, अनुसंधान ईश्वराचं अखंड राखण्यासाठी किती हे महत्त्वाचं तत्त्वज्ञान आहे. मला विवेक चूडामणीमधला एक श्लोक आचार्यांचा आठवला. आचार्य विवेक चूडामणीमध्ये म्हणतात की मोक्ष कारण सामग्र्याम भक्तिरेव गरीयसी. पहा तिथे भक्ती शब्द आला म्हणूनच मला आठवलं. मोक्ष कारण सामग्र्याम, मोक्षाची जी सामग्री आहे, मोक्षाला कारण जी सामग्री आहे त्याच्यामध्ये भक्ती ही एव गरीयसी, भक्तीच सर्वश्रेष्ठ आहे असं आचार्य म्हणतात. पण भक्तीची व्याख्या मात्र पुढच्या चरणात करतात. काय? स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्य भिधीयते. कारण आचार्य ते ज्ञानलक्षण भक्तीबद्दलच बोलणार आहेत. स्वस्वरूपानुसंधानम, इथे ज्याला आचार्य स्वस्वरूपानुसंधानम म्हणतात, तिथेच ज्याला डॉक्टर काका काय म्हणतात आहे, अखंड कृष्णाचं स्मरण. भक्ती रित्य भिधीयते ही भक्तीची व्याख्या आहे. आणि म्हणूनच नारद भक्ती सूत्रात काय म्हटलंय, तद विस्मरणे परम व्याकुलता. किंवा पहिलं सूत्र काय सांगतं, सा तू अस्मिन परम प्रेम रूपा.
कारण ज्याचं प्रेम आहे त्याचं अनुसंधान असतं, स्वाभाविक आहे. किंवा अनुसंधान आहे म्हणजेच प्रेम आहे. नाही तर मला प्रेम आहे पण मला स्मरणच नाही आहे त्याचं, त्याला प्रेम आहे असं म्हणता येईल का? आपल्या प्रेमाचे जे विषय असतात त्याचं अखंड स्मरण असतं की नाही दिवसभर आपल्याला, त्याच्याच तर मागे धावतोय आपण ऊर फुटेस्तोवर, सकाळी उठल्यापासून. कारण प्रेम आहे. तसं भगवंताचं प्रेम आहे पण स्मरण नाही, असं कसं शक्य आहे? शक्यच नाही. म्हणजे प्रेम नाही आहे जर स्मरण नसेल तर उलटं करून घ्यायचं, अनुसंधान. म्हणून इथे म्हटलं आहे की भाव कुठलेही असो पण भगवान श्रीकृष्णांचे भाव आहे त्याचं स्मरण असावं. ह्या जगातील सर्व प्रजा सप्तर्षी व महर्षी यांची आहे व ते भगवान श्रीकृष्णांचे आहेत. म्हणून खरं सांगायचं आपण सर्वजण श्रीकृष्णांचेच आहोत. म्हणून सर्व प्रजा जशी आहे तशी त्यांची आहे. त्यांच्याच व्यवस्थेनुसार त्यात पतिपत्नी, भाऊ बहीण, मित्रमैत्रिणी, स्वकीय परके, देशी विदेशी, मित्रशत्रू इत्यादी नाती निर्माण झाली. ह्या नात्यांसंबंधी आता हे पुढची 4 वाक्य आहे ना, अत्यंत लक्षपूर्वक ऐका. थेट संबंध आहे आपल्या जीवनाशी रोज. ह्या नात्यांसंबंधी व्यावहारिक पातळीवर योग्य त्या प्रकारचे संबंध सांभाळित किंवा आवश्यक तिथे मुकाबला करीत, जसं मी मगाशी म्हणालो, अतिरेकी आहे, संपवलाच पाहिजे. पण काय म्हणतात ते पुढे? कृष्ण भान सोडू नये. कृष्ण भान सोडू नये. कृष्ण भान जर नाही सुटलं तर निर्वैरच सर्व भूतेषु माझ्या लक्षात राहतं आणि मला जमतं. पण व्यवहारामध्ये मात्र तस्मात युज्यस्व, याच्यासाठी मी तयार असतो. काय सुंदर तत्वज्ञान आहे बघा. निर्विकार राहून माझी सर्व कर्तव्य मला व्यवहारातली जशी करायला पाहिजे तशी पूर्ण करता येतात. कुठेही गोंधळ होत नाही व्यवहार आणि परमार्थामध्ये. म्हणून पुढे म्हटलंय की आसक्ती आणि कर्तृत्व इत्यादींचा त्याग करावा. ह्या प्रकारे भगवान श्रीकृष्णांना जाणून त्यांच्या अवताराचे तात्विक रहस्य लक्षात घेऊन त्यांच्या अद्भुत योग शक्तीची जाणीव सांभाळून जो त्यांची निष्ठापूर्वक व सातत्याने उपासना करतो तो कृष्णरूप होतो. ह्यात नवल ते काय? युज्यते नात्र संशय. संशयसुद्धा, अहो शंकासुद्धा घेऊ नका. हो, कृष्णरूप होऊ शकतो आपण. कधी? अखंड स्मरण असेल तर का नाही होणार? व्हायलाच पाहिजे. पण असं का नाही होणार असं म्हणायची हिंमतच मला येत नाही. का? कारण मलाच माहिती असतं मलाच कुठे स्मरण आहे. दिवसातनं एकदा स्मरण झालं तर मी धन्य समजतो स्वतःला. मग कसं होणार? त्यामुळे त्याविषयी शंका घेण्याचे कारणच काय, असं पुढे म्हटलेलं आहे. पण मला शंका येते कारण मला त्याचं प्रेम नाही, मी त्याला शरणागत नाही, मी अजूनही स्वतःला कर्ता समजतो. म्हणून मला भोगता व्हावंच लागतं आणि म्हणून सुखदुःख भोगावीच लागतात. याचं कारण मला कृष्णाचं विस्मरण झालेलं आहे. एक छान जाता जाता एक शेवटचा मुद्दा सांगतो आणि थांबतो. 1च मिनिट राहिला आहे. माझं चित्त जर विकारी होत असेल, सुख आणि दुःखाच्या हेलकाव्यात माझं जीवन सुरू असेल, सुख आणि दुःखाचा तरंग येणं वेगळं, तरंग वेगळा, मी लाटेबद्दल बोलतो आहे. लाट निर्माण होत असेल तर समजून चालायचं मला भगवंताचं जबरदस्त विस्मरण झालेलं आहे आणि एक साधक म्हणून मी त्या प्रमाणात परीक्षेत नापास झालेलो आहे. आणि ज्या प्रमाणात माझं चित्त निर्विकार राहतंय, निर्विकारता वाढते आहे, पण कर्तव्य सगळी छान सुरू आहे, त्या प्रमाणात माझी पारमार्थिक प्रगती योग्य दिशेने सुरू आहे. म्हणून परमपूज्य काकांनी निकष ठेवले आहे, वाढती शांती, वाढती तृप्ती, वाढती निर्भयता, वाढता आनंद. हे निकष आहेत पारमार्थिक प्रगतीचे. ते याकरता एवढं बोलूया आणि बरोबर 7:30 अमेरिकेतले संध्याकाळचे, म्हणजे भारतातले सकाळचे 8 वाजले आहेत, न्यूयॉर्कचे 10:30 वाजलेले आहेत. इथे थांबूया. 104 क्रमांकाची पहिली ओवी आहे या श्लोकावरची, तिचा पुढच्या आठवड्यामध्ये अभ्यास करू आणि ओवी क्रमांक 103 पर्यंत आपला अभ्यास येऊन इथे थांबलेला आहे. आणि आजचं हे जे काही चिंतन थोडंफार घडलं असेल ते भगवान श्री गोपालकृष्ण, माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज आणि सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी अर्पण करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो.
श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.